हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मस्त आहे. घेऊन आली आहे तुमच्यासाठी ठरलं तर मग 2 एप्रिलच्या एपिसोडचा रिव्ह्यू. तर काल आपण बघितलं होतं की प्रियाने खूप सारे कटकारस्थानं केली होती आणि त्यातून सायलीने तिला चोख उत्तर दिलं होतं. पण अजूनही सुभेदारांच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी सायलीला काही यश मिळालेलं नाही आहे. त्याचाच थोडासा सिक्वेन्स आपल्याला आज पण बघायला मिळाला आहे. चला तर मग सुभेदारांच्या घरात अजून किती पॉपकॉर्न फुटणार आहेत ते बघूया जरा. सायली अर्जुनला म्हणत असते की आता नका बोलू, तेव्हा अर्जुन म्हणत असतो मग कधी बोलायचं? तेव्हा अश्विन म्हणतो कधी बोलायचं? नेहमी तूच तर बोलतोस आणि आज तर काय, माझ्या बायकोला दागिना मिळालाय म्हणजे तुझ्या पोटात दुखत असणारच. काय अश्विन? पुढे तो अर्जुनला म्हणतो काय आहे ना, आमचं लग्न खरं आहे त्यामुळे तिला तो मान मिळतोय, तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे. आता अर्जुनला सारखं ना ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल ऐकून फार कंटाळा यायला लागलाय. त्याला रागही येतो. तो म्हणतो सारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल अजून किती दिवस बोलणार आहात? तो आता अश्विनला खूप चांगल्या याच्याने समजावून सांगत असतो की अश्विन तुला दिसत नाहीये का जे तुझ्या आणि माझ्या बायकोतल्या स्वभावाचा फरक? अरे जेव्हा आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना तरीसुद्धा मिसेस सायली नेहमी या घराच्या भल्याचाच विचार करत होते आणि तुझी बायको या घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. पण आता अश्विनला प्रियाने एवढं मनात भरवलंय ना काही त्याच्यामुळे तो एकदम ईर्ष्येला पेटलाय. तो आता अर्जुनकडे बोट दाखवून म्हणत असतो बस दादा, माझ्या बायकोबद्दल काही बोलायचं नाही आहे, नाहीतर मग मी पण सहन करणार नाही, मी काहीही करू शकतो. आता सायली ह्या गोष्टींमध्ये मध्ये पडते. तिला हे वाद वाढू द्यायचे नाही आहेत. ती हात जोडून म्हणत असते की मी माफी मागते तुमच्या सगळ्यांची, बस करा आता हे सगळं. मी हात जोडते अश्विन भाऊजी, माझ्यामुळे 2 सख्ख्या भावांमध्ये भांडणं नका लावू. आता अर्जुनला माघार घ्यावीच लागेल सायलीने हात जोडल्यावर. पण पूर्ण आजी तरी पण अजून त्यांच्याच याच्यात आहेत. ते म्हणतात वर्षाची सुरुवात अशीच व्हायची होती. म्हणजे अश्विन काय बोलतोय, प्रिया काय चुकते त्याच्यात? यांना काही दिसत नाहीये. त्यांना दिसते फक्त सायली आणि अर्जुनची चुकीची आणि उद्धट बाजू. पूर्ण आजी खूप संताप करत असतात. त्या म्हणतात हे बघायला मी जिवंत आहे ना, हेच दुर्दैव आहे माझं. खरं आहे, घरात जेव्हा भावाभावांमध्ये अशी भांडणं असतात ना तेव्हा त्या घरातल्या मोठ्या जबाबदार व्यक्तींना खूप इजा होत असते मनाला. कारण त्यांनी अगदी प्रेमाने ते घर बांधून ठेवलेलं असतं आणि त्यांच्या डोळ्यासमोर जेव्हा ते विखुरलं जातं ना तेव्हा ते खरंच शब्दातही मांडता येणार नाही असा मनस्ताप असतो तो. सायली खूप तळमळीने पूर्णाजींना सांगत असते की पूर्णाजी, मला कुठलाही दागिना नको आहे हो, तुमचे आशीर्वादच माझ्यासाठी लाख मोलाचे आहेत. आज ते मला मिळाले नाही हे माझं दुर्दैव आहे, पण लवकरच ते मिळतील. शेवटी हे सुभेदारांचं घर आहे, त्याचं तेज अजून किती दिवस झाकळलेलं राहणार आहे आणि तुमच्या मनात माझ्याविषयी जे काही प्रेम आहे ते किती दिवस लपून राहणार आहे. सायलीच्या ह्या बोलण्याने क्षणभर पूर्णाजी जेव्हा विचार करायला लागतात तेव्हा प्रियाने मध्ये बोललंच पाहिजे. ठिणगी टाकायचं काम स्वतः करतीये आणि सायलीला म्हणते वा 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 सायली, म्हणजे स्वतः ठिणगी टाकायची आणि नंतर ते विझवण्यासाठी स्वतःच पुढे यायचा प्रयत्न करते असं दाखवायला. मस्त चाललंय हा तुझं. तेव्हा सायली तिला सांगते प्रिया, अगं या हाराच्या रूपात आज तुला आईंचा आशीर्वाद मिळालाय, पण हे बघ मला किंवा यांना तुला दुखवायचं नव्हतं. शेवटी या घरच्या धाकट्या सुनेचा मान तुझाच आहे ना. सायलीला कुणाचंही मन दुखलेलं चालत नाहीये म्हणून ती म्हणते की आई पूर्णाजी, मी तुमची हात जोडून माफी मागते आज जे वाद झालेत त्याबद्दल. आपण असं समजूया ना, हे वाद म्हणजे आपल्या घरातील स्वयंपाकघरातून येणारे भांड्यांचे आवाज आहेत आणि जेव्हा स्वयंपाकघरातून भांड्यांचे आवाज येतात तेव्हा ते घर जिवंत असल्यासारखं वाटतं नाही का? पण कल्पनाताई सायलीवर चिडतात आणि म्हणतात तुझं हे गोड बोलणं आहे ना ते नकोय मला, त्याने माझं मन कडू होतं, कळलं तुला? पण सायलीने आज झालेला सगळा वाद एका छान नोटवर संपवण्याचा विचार केलेला आहे आणि आता ती किचन टेबलवरून पेढा आणते आणि कल्पनाताईंना देते आणि म्हणते या पेढ्यासोबत आपण कडुनिंबाचा कडवटपणाही सहन करू की आजच्या दिवस. असाच थोडा गोडवा जपत, थोडा कडुनिंबाचा कडवटपणा घेत आपण पुढे जाऊया ना, तरच हे घर निरोगी राहील ना. आणि गोडवा जास्त झाला तर डायबिटीस नाही का होणार असं ती प्रियाकडे बघत बोलत असते. अर्जुनने परत सायलीची नावडती गोष्ट केली आहे, म्हणजे घरातल्या लोकांसमोर वाद काढलेत, त्यामुळे आता सायलीला अर्जुनचा राग येणं साहजिक आहे. तिच्यातली बायको आता जागी झाली आहे कारण ते दोघं आता बेडरूममध्ये आलेत आणि सायलीने अर्जुनची खरडपट्टी काढायला सुरुवात केलेली असते. ती म्हणते तुमच्यातली जी तोप धडधड जेव्हा चालायला लागते ना त्यावेळेला तुम्हाला कसं शांत करावं ना हे मला कळतच नाही. काय गरज होती तुम्हाला दागिन्यांविषयी बोलायची? तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा, मी दागिन्यांविषयी बोलतच नव्हतो, पण सणाच्या दिवशी तुम्हाला तुमचा मान मिळायला हवा होता. तेव्हा सायली म्हणते अहो आपल्याच घरात कसला आलाय मान अपमान? आई आजीच्या बोलण्याने काही मुलांचा अपमान होतो का? त्यावेळेला अर्जुन म्हणतो हे बघा, आता ते जेव्हा तुम्हाला ओरडतात ना तेव्हा मी आता रिॲक्ट सुद्धा होत नाही, पण सणाच्या दिवशी त्या तन्वीचं कौतुक करायचं तुमचं नाही, दिस इज अनफेअर. तेव्हा सायलीला काही पटत नाही. आता ती पण त्याला बोलते हे बघा, हे फेअर अनफेअरची भाषा आहे ना ही सारखी इथे नाही करायची. 24 तास वकिलासारखा विचार करण्याची गरज नाहीये असं सायली आता अर्जुनला समजावून सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो वकिलासारखा विचार तर तुम्ही करताय.
तेव्हा सायली म्हणते हो मी वकिलासारखा विचार करते. तेव्हा अर्जुन सांगतो हो खाली तुम्ही जे मम्माला बोललात ना ते फक्त एक हुशार वकीलच बोलू शकतो. सायली बिचारी अर्जुनला किती समजावेल. आता ती म्हणत असते अहो आपली माणसं आहेत ती, त्यांना आपणच समजून घ्यायला हवं ना. आणि मी पण तुमच्यासारखं जो 24 तास वाद घालत बसले ना तर घरामध्ये कायमस्वरूपी वणवा पेटलेला राहील. खरी गोष्ट आहे, एक गरम असेल तर दुसऱ्याला थंड व्हावंच लागतं. आता नेहमीप्रमाणे भांडण झाल्यावर जसं प्रिया अश्विनकडे चुगली करत असते त्याच पॅटर्नमध्ये सेम कार्यक्रम चालू इकडे निवांत. ती आता आली आहे मस्तपैकी बेडवर बसली आहे रडत रडत. रडण्याची म्हणजे ॲक्टिंग करते फक्त. तेवढ्यात आता तिकडे अश्विन येतो, तो दार हातून लावून घेतो आणि मग तिचा पुळका आलेला अश्विन म्हणत असतो मला वाटलंच होतं तू इथे रडत बसली असणार. पण तन्वी दादा आणि त्याची बायको तुला दरवेळेला जे बोलतात याचा तू दरवेळेला किती वाईट वाटून घेणार आहेस. सोड ना आता तिकडे, दुर्लक्ष कर. तेव्हा ती म्हणते मी प्रयत्न करते अरे, पण कधी अशी भांडणं झाली ना की मला खूप त्रास होतो. हिला कोणीतरी महिपतकडे जाऊन सोडून या मग. पुढे ती म्हणते अर्जुन आधी तुझ्यावर किती प्रेम करायचा, या सायलीने ना त्याचे कान भरलेत. तुझ्यावर किती आवाज चढवतो. खरं तर हे उलटं झालंय. पण अश्विन आता तेवढा बुद्धिवंत राहिलेला नाहीये ना. अश्विन म्हणतो जे बोलायचं ते बोलू दे, मी पण काय आता गप्प बसणार नाहीये. त्यावेळेला आता प्रिया म्हणते पण तू दिवसभर घरी नसतो अरे, मला दिवसभर त्यांचे टोमणे सहन करावे लागतात. जसं यांच्याकडे हिला टोमणे मारण्या वाचून काही दुसरं कामच नसतं. पुढे प्रिया म्हणते ती सायली अडून अडून बोलत असते आणि अर्जुन तो तर थेट आरडाओरडा करतो. तेव्हा आता अश्विन म्हणतो ते माझ्यासमोरच तुला एवढं ओरडतात, माझ्यानंतर तुझं काय होत असेल आय कॅन इमॅजिन. बापरे किती सोशिक आहे याची बायको. दुसरीकडे सायलीचा पण ज्वालामुखी काय अजून शांत झालेला नाहीये. अर्जुन तिला सांगत असतो ओके ठीक आहे आपण बसून बोलूया, हां रिलॅक्स, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सायली म्हणते हेच करता तुम्ही नेहमी, आधी मला चिडवायचं आणि नंतर मग विषय बदलवायचा. आता अर्जुनला कळलंय त्याने शरणागती पत्करली आहे सायलीसमोर आणि तो म्हणतो ओके रिलॅक्स रिलॅक्स, शांत व्हा, सॉरी, आपण बसून बोलूया का प्लीज. एवढी गोड समजूत काढणारा नवरा असेल तर कुठली बायको का चिडेल त्याच्यावर. बरं आता ऐका हां, अर्जुन आता सायलीला केसबद्दलच्या गोष्टी सांगतोय. तो म्हणतो ऐका मी आणि चैतन्य तुम्ही सांगितलेल्या कॅफेमध्ये जाऊन आलो. सायली आता त्याच्याकडे आशेने बघते. बिचारी सायली किती ती इनोसंट आहे. म्हणजे अर्जुनने आता केसबद्दल बोलायला सुरुवात केली तर तिचा राग कुठच्या कुठे पळून गेला. ती लगेच त्या चर्चेमध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि ती म्हणते हो. मग अर्जुन म्हणतो हां मग आता तुम्ही नाही सांगितलं म्हटल्यावर माझ्या या केस पार्टनरशिवाय मी जाऊन आलो चैतन्यसोबत. अँड गेस वॉट, साक्षी आणि तन्वी एकमेकांना आधीपासून ओळखत होत्या याचं CCTV फुटेज मिळालं आहे आम्हाला. सायलीने विषय बदलवला आहे पण इकडे प्रियाचं अजून तेच रडगाणं चाललंय. ती अजूनही अश्विनची कानच भरते आणि म्हणते ती सायली आहे ना ती खूप आतल्या गाठीची अरे, ती कधीच वाईटपणा घेत नाही. सतत अशी दाखवत असते मी किती साधी आहे, सरळ आहे, सोशिक आहे. ती शाळेतली ती वाईट मुलं असतात ना जी अभ्यास करणाऱ्या मुलांना असं चिमटा काढून पळून जातात त्यातली आहे ती. बापरे, प्रिया स्वतःचंच उदाहरण देते सायलीच्या नावाने. पुढे ती म्हणते आश्रमात असताना पण ती असंच करायची. मधुभावना म्हणून तर ती अशी साधी वाटते अजून पण. त्यानंतर आता अश्विन म्हणतो मी पण तर तिच्या साधेपणाला बोललोय ना. पुढे प्रिया म्हणते तिचे ना खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत, पण मला नाही रे असं वागतायत. मला एखादी गोष्ट आवडली नाही ना तर मी थेट सांगून टाकते. पण सायली आणि अर्जुन आहे ना ते मलाच नेहमी वाईट ठरवतात. त्यावेळेला आता अश्विन तिला म्हणतो की हे बघ तन्वी, त्यांना कितीही कारस्थानं करू देत, कसंही वागू देत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझ्या पाठीशी आहे आणि त्यांनी जर तुला त्रास दिला ना मग मी त्यांच्या विरुद्ध पण उभं राहू शकतो आणि काहीही करू शकतो. आता प्रिया ना त्याला बिलकते आणि मग म्हणते की हा रिकामा माठ वाटतो तेवढा पण रिकामा नाही, याचा काहीतरी उपयोग आहे. आता याच्यामध्ये आणि अर्जुनमध्ये फूट पाडेल. आधी ते बुटीकचं बिल शोधते आणि मग नंतर या कामाला लागते. वा वा वा, चांगल्या कामांची यादी करून ठेवली आहेस कटकारस्थानी प्रिया. इकडे आता अर्जुन जे CCTV फुटेज त्यांना मिळालं होतं त्या कॅफेमध्ये ते सायलीला दाखवतोय. सायली ते बघून तर अवाकच राहते. ती म्हणते हे काय, प्रिया आणि साक्षी, आणि हे काय दिलं तिने तिला, पैसे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो पैसे. प्रिया आणि साक्षी एकमेकांना आधीपासूनच ओळखत होत्या आणि याचा खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागलाय. सायलीला हे ऐकून फार आनंद होतो. ती म्हणते चला नवीन वर्षाची सुरुवात तर छान झाली, शुभ शकून म्हणावा गुढीपाडव्याचा हा. बरं आता हे आपल्याला सोपं होईल ना की प्रिया साक्षीसाठी खोटं बोलते हे सिद्ध करणं कोर्टात सोपं होईल का आपल्यासाठी. अर्जुन म्हणतो खूप सोपं नाही होणार पण थोडं तरी होईल. म्हणजे हा पुरावा कोर्टात दाखवण्यासाठी तसा पुरेसा नाही आहे, कारण आपण फक्त पैसे देतानाचा व्हिडिओ दाखवला तर ॲडव्होकेट पवार हेच म्हणतील की त्यांनी काहीतरी वेगळ्या कारणासाठी पैसे दिले असतील. म्हणजे अजून अर्जुनला माहितीच नाही आहे की पवाराला हकलून दिलं आहे महिपतने आणि दामिनी देशमुखची एंट्री होणार आहे. त्यानंतर सायली म्हणते पण सत्य तर हेच आहे, जेव्हा आम्ही जीव तोडून आश्रम वाचवण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला प्रिया ही असली कारस्थानं करत होती. तेव्हाच ती इतकं काय काय करत होती आणि आता तर काय, तिच्या नावापुढे किल्लेदार आणि नंतर सुभेदार एवढी मोठी नावं लागली आहेत. आता तर ती काय करेल मला तर भीती वाटायला लागली आहे.
अर्जुनला पण ते पटतं. तो म्हणतो हो, आता तिचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला असणार आहे, त्यामुळे आपल्याला पण तिच्यापासून आता जास्त सावध राहण्याची गरज आहे. चला, अशा पद्धतीने यांचा गुढीपाडव्याचा दिवस संपतो आणि नवीन दिवस उजाडतो. आता आजच्या दिवशी काय काय होणार आहे ते बघूया. सायलीला सकाळ सकाळी खूप कामं आहेत आणि अर्जुनला तिचे 10 मिनिटं पाहिजेत, म्हणून बिचारा तिच्याकडे 10 मिनिटं मागवण्यासाठी विनवण्या करतोय. पण सायली म्हणते आता माझ्याकडे 3 मिनिटं सुद्धा नाही आहेत. सकाळी सकाळी बायकांना किती कामं असतात हे तुम्हाला पुरुषांना कळत का नाही हो? खरंच नाही कळत हो. सायली आता आहे ना कपड्यांच्या घड्या घालत असते आणि नंतर अर्जुनची फाईल्स असतात त्या सायलीकडून पडतात. बापरे, फाईल्स पडल्याय, काही प्रॉब्लेम नको यायला पुढे, प्रियालाच्या हाती काही लागायला नको ह्याच्यातलं. बरं ठीक आहे, आता सायली त्या फाईल्स उचलते आणि अर्जुनच्या फाईल्स व्यवस्थित ठेवायला जाते. त्यावेळेला आता अर्जुन तिच्याशी बोलत असतो, पण बोलता बोलता तो कामही करू लागतो तिला. अजून ज्या उरलेल्या कपड्याच्या घड्या असतात त्या अर्जुन आता घालत असतो आणि त्यावेळेला तो तिच्याशी म्हणत असतो, बरं तुम्हाला आता एवढं सगळं आवरून खाली स्वयंपाकाला पण जायचं आहे ना, आजचा मेन्यू काय आहे? तेव्हा सायली सांगते की लाल मठाची भाजी आहे, भाकरी आहे आणि ताक पण करणार आहे. पण अश्विन भाऊजींना मठ्ठा आवडतो ना, मग मी मठ्ठा बनवणार आहे. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तुम्हाला आता सगळ्यांसाठी स्वयंपाक करता येतोय म्हणून तुम्ही खूप खुश असाल ना. सायली म्हणते हो, आपण बनवलेलं अन्न जेव्हा घरचे आपले खाऊन तृप्त होतात ना तेव्हा खूप समाधान वाटतं. पण अर्जुन म्हणतो तरीही तुमचं कोणी कौतुक करत नाही. सायली म्हणते जाऊ द्या हो, कौतुक करावं म्हणून नाही करत मी. तेव्हा सायलीचं लक्ष जातं की अर्जुनने तिचं काम वाढवून ठेवलंय. आई हो, अर्जुन आता पुन्हा ओरडा खाणार आहे. सायली त्याला आता ओरडत असते, ए काय करताय तुम्ही? तो म्हणतो आवरतोय. सायली म्हणते अहो, मी इथे इस्त्रीचे कपडे आणि हे इस्त्रीला पाठवण्याचे कपडे असे वेगवेगळे केले होते, तुम्ही ते एकत्र केले. अर्जुन म्हणतो नो इश्यू, करतो ना मी. आणि गडबडीत काम करता करता अर्जुनने सायलीने मगाशी घडी केलेली साडीची घडी मोडली आहे. आता ती म्हणते हे काय केलं आता? मगाशीच मी तुमच्या समोर या साडीची घडी केली होती ना. सायली त्याला सांगते या तर तुम्ही इकडे व्हा बाजूला. आता ती घडी करणार असते. अर्जुन म्हणतो नाही नाही मी करतो ना, हे बघा येतो मला, सोपं आहे. तो आता साडीचं म्हणतो ही एक बॉर्डर आणि ही दुसरी बॉर्डर जॉईंट. आणि आता त्यानंतर त्याने दुसरी बॉर्डर शोधण्याच्या नादात अर्जुनने ती पूर्ण साडी स्वतःच्या अंगाला गुंडाळून घेतली. त्यानंतर एक पदर टाकून घेतला आणि त्याला दुसरी बॉर्डर काय अजून साडीची सापडे ना. इतकं सोपं नसतं भाऊ बायकांची कामं करणं. सायलीला त्याची अवस्था बघून इतकं हसायला आलंय. वाव, आजचा हा बेस्ट मोमेंट होता आज. पण ते असतं ना कभी खुशी कभी गम. आत्ताच आपल्याला थोडंसं हसवलं होतं की परत प्रियाचं तोंड बघून आपलं तोंड कडू होणार आहे. आली आता किचनमध्ये विमलताईंवर ऑर्डर सोडायला. आल्या आल्या म्हणते विमल, नंतर म्हणते ताई एक कॉफी करा ना माझ्यासाठी. विमल पण चांगलीच सायलीच्या ताकदीची आहे. त्या म्हणतात पण तन्वीताई सगळी कामं तुम्ही करणार होतात ना. त्यावेळेला आता ही म्हणते करणारच आहे, एक कॉफी केल्याने काही फरक पडत नाही. त्यावेळेला विमलताई म्हणतात नव्याची नवलाई संपलेली दिसते. तेव्हा ती म्हणते प्रिया काय म्हणालीस? तेव्हा विमलताई म्हणतात नाही म्हणजे करते ना, भरपूर जायफळ म्हणजे थोडं जायफळ घालून कॉफी देते तुम्हाला. पण प्रियाला आता काही ती कॉफी गोड लागणार नाही, कारण प्रियाला मैपत शेठचा फोन आलाय. प्रिया फोन घेते आणि म्हणते हॅलो. तेव्हा मैपत म्हणतो झाला का सकाळचा चहा नाश्ता, मग दुपारचं जेवण, मग थोडीशी वामकुक्षी, मग परत संध्याकाळचं चहा बिस्किट, परत रात्रीची झोप, डाराडूर झोप, परत सकाळी उठून चहा नाश्ता, दुपारचं जेवण, थोडीशी वामकुक्षी, परत संध्याकाळचं चहा बिस्किट, परत रात्रीची डाराडूर झोप जेवणानंतरची. तेव्हा प्रिया म्हणते काय काय बडबडताय तुम्ही? तेव्हा मैपत चिडतात तिच्यावर आणि म्हणतात हेच करायला गेली ना तू सुभेदारच्या घरात, काही पुरावे शोधले का नाही तू? माझं काम करताना तर काही दिसत नाहीये तुम्हाला. तेव्हा प्रिया म्हणते करतेच आहे, त्या दोघांवर नीट लक्ष ठेवणे मी. आता काही त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसू का मी? तेव्हा मैपत सांगतो गरज पडली ना तर ते पण कर, मला काही माहित नाही. ते दोघं नवरा बायको मिळून माझ्या विरोधात, माझ्या पोरीच्या विरोधात काय पुरावे गोळा करताय ना ते मला पाहिजे. त्या कपड्याच्या दुकानात जाऊन त्यांनी काय पुरावे आणले ते मला पाहिजे, आणि ते व्हिजिटिंग कार्ड ते पण मला पाहिजे. तेव्हा प्रिया सांगते अहो पण या सगळ्यांना वेळ लागतो. तेव्हा मैपत म्हणतो अजून किती वेळ द्यायचा मी तुला? लग्नापर्यंत वाट बघितली, आता काय तुझ्या पोराच्या बारशापर्यंत वाट बघायची आहे का मी? पुढे मैपत तिला म्हणतो तू सुभेदारांची सून झाली म्हणजे तुला अमरपट्टा मिळाला असं समजू नको. माझ्या बंदुकीची गोळी कोणाच्या पण सुनेला लागते. कुठे कोण लिहितं याचे डायलॉग एकदम भारी. आणि मग कोणाच्या पण सुनेचा जीव जातो. आणि मग तो ते गाणं म्हणतो आली या गावात अजब वरात. आता प्रियाला साक्षात डोळ्यासमोर तो प्रसंग आठवला असणार आहे ना, ज्या वेळेला होळीच्या दिवशी प्रियाचा जवळजवळ पोस्टमॉर्टम केला होता मैपतने. मैपत इकडे गाणं म्हणतोय आणि तिकडे प्रियाला घाम फुटलाय. ती म्हणते हे बघा मला धमकी नका देऊ, मी जाते परत त्यांच्या रूममध्ये आणि परत काही सापडतंय का ते शोधण्याचा प्रयत्न करते, पण प्लीज तुम्ही मला परत फोन करू नका. आता मैपत म्हणतो हे तू मला सांगायचं नाही, इथे तुझा बाप बसलाय, त्याला जे पटणार तेच तो करणार, ठेव पण. मैपत किती कॉमेडी करता हो तुम्ही, क्या गुंडा बनेगा रे तू. इकडे आता सायलीने अर्जुनला शिकवलंय की साडीची घडी कशी घालायची. त्यावर आता अर्जुन म्हणतो इतकं सोपं होतं, मला का नाही जमलं ते? तेव्हा सायली म्हणते कारण मला तुमच्यासारखं कोर्टात जाऊन युक्तिवाद करायला नाही ना जमणार, तेच ज्याचं काम त्याला जमतं.
म्हणून ज्याचं काम त्याने करावं. आता अर्जुन म्हणतो ऑल राईट, आता मी या शर्टची घडी घालायला जातो. तेव्हा सायली म्हणते नाही नाही नाही, तुम्ही कशाची घडी घालायला जाऊ नका. आता या खोलीत तुमचा लॅपटॉप सोडलाच तुम्ही कशाही गोष्टीला हात लावू नका. आता अचानक तिथे प्रिया धडकते. तिला बघून अर्जुन शैली शॉक होतात. तेव्हा ती म्हणते सॉरी, आम्ही नॉक न करताच आले. आपल्यामध्ये कसली आली आहे फॉर्मॅलिटी, आपल्या एवढी जवळीक. हां. तेव्हा अर्जुन म्हणतो काम काय ते सांग. तेव्हा ती सांगते की कामाशिवाय कोणाच्या खोलीत जायचं नाही, असा कुठे नियम आहे का अर्जुन. प्रियाने बहुतेक थोडक्यात शांतीत क्रांती करायचं ठरवलंय. ती म्हणते आता आपल्या जे वाद आहेत ना ते विसरून जाऊया. पूर्ण आजीला किती त्रास होतो माहिती आहे ना. तेव्हा सायली तिला चांगली ओळखून आहे. ती म्हणते कोणाला किती त्रास होतो याच्याने तुला कधीपासून फरक पडायला लागला गं. तेव्हा प्रिया म्हणते हे बघा, मला माहिती आहे तुम्ही इतक्या सहजासहजी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण मी प्रयत्न करत राहणार आहे. आता ती सायलीला म्हणते बरं सायली, मला माहिती आहे तुझ्यावर कामाचा खूप लोड आहे, मला सांग मी काय मदत करू तुझी. तेव्हा अर्जुन तिला एकदम मस्त भाषेत सांगतो इथून बाहेर जा, तीच खूप मोठी मदत होईल आमच्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन अरे प्लीज, मला तुमच्या मनातली ही आडी मिटवायची. आता मी एक काम करते ना, मी तुमची खोलीच आवरायला घेते. डायरेक्ट हात लावला ना तिने खोली आवरायला. सायली बरं तिला हात लावू देईल. सायली तिच्या हातातून ते काहीतरी घेते आणि मग म्हणते काडीची मदत नको आहे तुझी आम्हाला, मी आणि माझा नवरा समर्थ आहे कामं करायला, आणि आता उगाच भांडणं उकरून काढू नकोस, निघ. तेव्हा अर्जुन तन्वीला थांबवतो आणि मग म्हणतो थांब तन्वी. आणि सायलीला म्हणतो मिसेस सायली, तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आपण तन्वीशी जरा हार्श वागतोय. तेव्हा सायलीला जरा वेळ आश्चर्य वाटतं. ती म्हणते काय. तेव्हा अर्जुन सांगतो नाही म्हणजे ती एवढं म्हणते तर आपण एक चान्स देऊया ना तिला. तेव्हा आता प्रिया खुश होते, तिला वाटतं यांची खोली आवरायला मिळणार. पण अर्जुन सांगतो नाही इथे नाही, खाली. आणि सायलीला सांगतो की आपल्या खोलीचं दार आहे ना नीट लॉक करून घ्या, म्हणजे कसं कुठला चोर कधी आतमध्ये शिरेल काही सांगता येत नाही ना. आता कामं करण्यासाठी अर्जुन, तन्वी आणि सायली तिघं गेलेत खाली. तन्वीकडून कामं करून घेण्यासाठी अर्जुन आता तिला खाली घेऊन गेलाय. चला पटकन चला असं म्हणत आता ते तिघही रूमच्या बाहेर पडलेत. इकडे आता महिपत देशमुख बाईंना म्हणजे वकिलींबाईंना फोन करून दमलाय. बाई काही याचा फोन घेत नाहीये. तेव्हा तो म्हणतो काय समजते कोणी बाई स्वतःला, हां त्या 4-5 वकिलीच्या परीक्षा काय दिल्या म्हणून काय कुठल्या संस्थानाची राणीबिनी झाली काही. नागराज नेहमीप्रमाणे तिथेच पडून असतो. तो म्हणतो काय म्हणजे आज पण नाही मिळाली देशमुखबाईंची अपॉइंटमेंट. अरे तुझ्यासारखे कितीतरी क्लायंट्स अशा रांगा लावून उभे असतील तिकडे आणि तू त्याच्यामध्ये शेवटचा असशील. त्यावेळेला मैपत म्हणतो रांगेत उभा राहत नसतो हा मैपत शिकरे, अरे दाराला लात मारून आतमध्ये शिरेल ती मी. तेव्हा नागराज म्हणतो अरे पण त्यासाठी तिने तुला दाराजवळ तर उभं केलं पाहिजे ना. माज आहे रे त्या बाईला, माज आहे. आणि का नसेल ना माज, ट्रॅक रेकॉर्ड बघितला का त्या बाईचा, अशा केसेस जिंकते पटापट. भले लोक येतात तिच्या इथे हात जोडून आमची केस घ्या असे मागे लागतात. तिच्यासाठी तू पण त्यातलाच एक. मैपत शिकरे तिच्या दृष्टीने अजून काय वेगळा असणार ना. तेव्हा मैपत चिडतो आणि म्हणतो नागराज शेठ, माझ्या जखमेवर चोळायला काय पोतभर मीठ घेऊन आले काय तुम्ही. आजपर्यंत कुठलाच वकील माझ्याशी असा वागला नाही. अहो वकील सोडा, कुठला बिझनेसमॅन सुद्धा माझ्याशी असा वागलेला नाही आहे. आता फोन बिन सोडा, आता डायरेक्ट भेटायचं. त्यावेळेला आता नागराज म्हणतो म्हणजे बिना अपॉइंटमेंटचं आपण डायरेक्ट तिच्या ऑफिसमध्ये जायचं. तेव्हा शिकरे म्हणतो हां त्या देशमुख बाईला दाखवतोच, हां मैपत शिकरे काय चीज आहे. आता हा डायरेक्ट भेटायला जाणार आहे बहुतेक. काय राडा होतो बघूया, पुढच्या एपिसोड्समध्ये बघायला मिळेल आपल्याला, मज्जा येणार आहे. पण तात्पुरता ही मज्जा तुम्ही नक्कीच बघा. अर्जुन घेऊन आलाय तन्वीला काम करायला. आता तो विमलताईंना विचारतो विमलताई शेवटची सुट्टी कधी घेतली होती तुम्ही. तेव्हा त्या म्हणतात सुट्टी, मला सुट्टीची काय गरज आहे, सगळी कामं तर सायलीताईच करतात. तर अर्जुन म्हणतो नाही तरी पण एक काम करा, आज तुम्हाला सुट्टी, कारण आज सगळी कामं तन्वी करणार आहे. विमलताई म्हणतात काय. अर्जुन म्हणतो हां पण अजिबात जबरदस्ती नाही आहे, ती स्वतःहून आमच्या रूममध्ये आली होती आणि म्हटली होती की मला कामात मदत करायची आहे, हो ना तन्वी. तेव्हा तन्वी म्हणते हां हो म्हणजे हां मी करणार आहे मदत. तेव्हा आता पुढे ती म्हणते नाही पण विमलताईंनी ऑलरेडी स्वयंपाकाला सुरुवात केली ना, मग मी उद्यापासून स्वयंपाक करेल. तेव्हा विमलताई म्हणतात नाही पण मी स्वयंपाकाला सुरुवात नाही केली, मी भांडी घासत होती ना. मग अर्जुन म्हणतो अजिबात हात लावायचा नाही भांड्यांना, ते भांडे धुण्याचं काम तन्वी करेल, हो ना तन्वी. आता तन्वी ओढणी बांधून लागली आहे भांडी धुवायला. तेवढ्याच सायली म्हणते फरशी पुसायची राहिली आहे ना. तेव्हा विमलताई म्हणतात हो राहिली आहे ना, आणि कणिक पण मळायची आहे, भाजीला फोडणी घालायची आहे. प्रिया अशी बघत असते किती कामं बाकी आहे. मग सायली म्हणते आणि ओला कचरा मागच्या बागेत टाकायचा राहिला असेल ना. काल नाटक करत होती पण एवढी कामं बघून प्रियाला आज खरोखर चक्कर येणार आहे. अर्जुन म्हणतो एक काम करतात मी, आपण भांड्यांपासून सुरुवात करू, हां तू आधी भांडी घास. प्रियाने भांडी घासायला सुरुवात केलीच आहे. तेवढंच सायली तिला सांगते एक काम कर ना, यांना खूप भूक लागली असेल, आधी स्वयंपाक करते का, कोबीचे पराठे चालतील. अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक. आता ती म्हणते कोबी चिरून घे, पराठे करायला घे ना. आता ती भांडी अर्धवट सोडते आणि कोबी चिरायला घेते. तेवढ्यात ते दोघं म्हणतात
त्यांना असं कसला तरी स्मेल येतोय असं ते प्रिटेंड करतात आणि मग सायली म्हणते केर टाकलेला नाही आहे का आज. प्रियाला हे काम अजिबात करायचं नसतं पण तिचा नाईलाज असतो. आता ती केराची टोपली घेते आणि टाकायला जाते डस्टबिन बाहेर. त्यावेळेला अर्जुन म्हणतो छी. बरं प्रिया डस्टबिन बाहेर टाकून आली आणि आल्या आल्या म्हणते पराठे करते. ते दोघं अर्जुन आणि सायली तिला ओरडतात ए आधी हात धु ना आधी. गाणरडी. अरे बाबा तुम्हाला काय माहिती ती बिना आंघोळीची येते परफ्यूम मारून. ती काय एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी हात धुणार आहे. प्रिया हात धुवून येते तेवढ्यात अर्जुन म्हणतो ए खाली किती कचरा आहे ना, थोडासा फ्लोअर साफ करून घेतेस. आता ती परत साफ करायला लागते आणि मग ते तिला सांगत असतं बघ इथे कचरा आहे तिथे कचरा आहे इथे कचरा आहे. इतकी मज्जा घेतली आहे ना तिची आजच्या एपिसोडमध्ये यांनी. तेवढ्यात तिथे अश्विन येतो. आता अर्जुन काय घाबरतो का अश्विनला. तो म्हणतो बघ बघ तुझी बायको आज किती मेहनत करते बघ. पण अश्विनला खूप जास्त राग येतो आणि मग तो रागात बोलत असतो की मी आज तर घरीच होतो, तेवढ्यात तुम्ही वाट पण नाही बघितली का माझी बाहेर जाण्याची. तेवढ्याच तन्वीला त्रास द्यायला सुरुवात केली आहे काय तुम्ही. अर्जुन म्हणतो अरे आज तिलाच काम करायचं होतं. ती आमच्या खोलीत आली होती विचारायला की मी तुम्हाला काम करून देऊ का, म्हणून आम्ही तिला काम सांगितलं. मग अश्विन म्हणतो म्हणून तुम्ही घरातली असली नसली सगळी कामं माझ्या बायकोला करायला लावली. एवढे दिवस सायली ही कामं करत होती तेव्हा याचे डोळे काही झाकलेले होते का. मग आता तो म्हणतो हे बघा गाठ माझ्याशी आहे. तुमच्यामुळे जर तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर गाठ माझ्याशी आहे. विमलताई सांगायला प्रयत्न करत असतात की अहो अश्विन दादा, पण तो बोलूच देत नाही. अश्विन विमलताईंना म्हणतो तुम्ही पण यांना सामील आहात विमलताई. आणि आता ते तन्वीला घेऊन अश्विन तिथून निघून जातो. सायली अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणतो इग्नोर कर जाऊ देत तिकडे. आणि अशा पद्धतीने आजचा एपिसोड इथे संपलेला आहे. पुढचा एपिसोड अजिबात चुकवायचा नाही आहे कारण दामिनी देशमुखची ग्रँड एंट्री आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आनंदी रहा, हसत रहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत रहा. आयुष्य खूप सुंदर आहे, मस्तपैकी जगत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.